रेडियन्स आपल्याकडे रवींद्र निकम सर, योगेश चौधरी, मनोज पवार सर, खंडागळे सर जॉईन झालेले आहेत, पी व्ही सोनवणे. तर मित्रांनो, गाडेकर फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपला माईक आणि आपला व्हिडिओ जो आहे तो बंद ठेवावा. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला प्रत्यक्षात बोलायचं असेल त्यावेळेला आपला माईक सुरू करू शकता किंवा बोलू शकता. बऱ्याच जणांची मित्र मागणी होती की आपण वेबिनार ठेवावा. त्यानुसार जो व्हॉट्सअपवर ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये अशा प्रकारची मी पोस्ट केलेली होती आणि त्याच्या अनुषंगानं मित्र आजचा वेबिनार आपण घेत आहोत. आजचा वेबिनार हा स्पेशली इन्व्हेस्टमेंटबद्दल त्या ठिकाणी आहे. आपण जी गुंतवणूक करतो ती बऱ्याच वेळेला चुकीच्या पद्धतीनं करतो. गुंतवणूक करणं तर हा प्रत्येक व्यक्तीला गरजेचं आहे, कारण पहिले काही वर्ष आपले शिक्षणामध्ये जातात, त्यानंतर आपण नोकरी करतो, धंदा करतो आणि साधारणतः 50-58 किंवा 60 वर्षानंतर आपण सेवानिवृत्त होतो. बिझनेसमधनंही आपण सेवानिवृत्त होतो आणि काही काळानंतर आपल्याला त्या ठिकाणी एक जगण्यासाठी एक विशिष्ट रक्कम लागत असते. सरकारी कर्मचारी असेल तर पेन्शन होतं. आताही पेन्शनचं नवं स्वरूप NPS वगैरे आलेलं आहे आणि सर्व कर्मचाऱ्याची मागणी आहे की जुनी पेन्शन लागू करावी. पेन्शन मिळत राहील, पेन्शनचं काय व्हायचं ते होईल, परंतु आपल्यासाठी जगण्यासाठी एक विशिष्ट रक्कम असणं गरजेची आहे. आणि 60व्या वर्षानंतर आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात, त्या दृष्टीनं आपल्याला पैशाची गरज असते. आणि म्हणून मित्रहो, इन्व्हेस्टमेंट हा एक जीवनातला महत्त्वाचा त्या ठिकाणी भाग आहे. चुकीच्या पद्धतीनं जर आपण वागलो नोकरीमध्ये किंवा चुकीच्या मार्गाने जर गेलो तर आपल्याला त्याचा खूप पश्चाताप त्या ठिकाणी होतो. आणि त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे मी स्वतःचे. कारण मित्रहो, अज्ञान जर असेल तर त्या ठिकाणी खूप काही त्याचा तोटा त्या व्यक्तीला सहन करावा लागतो. एक मी माझं स्वतःचं एक उदाहरण असं देतो की 2011मध्ये मला त्या ठिकाणी घर बांधायचं होतं आणि म्हणून मी काय केलं, एक 2-3 वर्षापूर्वीची जी माझी वेतनाची रक्कम होती ती बँकेमध्ये जमा ठेवली आणि जमा ठेवल्यानंतर मग एक विशिष्ट रक्कम झाल्यानंतर मी बँकेचं कर्ज काढलं आणि कर्ज काढून त्या ठिकाणी मी माझं घर बांधलं. परंतु जर मला त्यावेळेला कोणी सल्ला दिला असता चांगल्या पद्धतीनं किंवा मला जर ते ज्ञान असतं तर मी तो बँकेत टाकलेला पैसा जो आहे तो म्युच्युअल फंडमध्ये टाकला असता त्यावेळेला आणि 3 ते 4 वर्षामध्ये तो पैसा कदाचित दुप्पटही झाला असता. बँकेमध्ये फक्त ते 2 ते 2.5% आपल्याला व्याज मिळतं मित्र. आणि साधारणतः वर्षाला 6 ते 7% महागाई वाढते. म्हणजे आपली गुंतवणूक जी आहे ती अशी असली पाहिजे की ओरिजिनल 7% किंवा 6% ही महागाई वाढ आणि प्लस त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला भर असली पाहिजे. आणि म्हणून सध्याच्या याच्यामध्ये साधारणतः 12%च्या वरती जर त्या ठिकाणी रिटर्न मिळत असतील, आपल्याला प्रॉफिट होत असेल तर ती गुंतवणूक बऱ्यापैकी मानली जाते. 12% का? कारण आता व्याज दर खूप कमी झालेले आहेत. पूर्वी आम्हाला GPFमध्ये 12% व्याज मिळायचं, आज तेच GPFमध्ये 7-7.5% आलेले आहे. सगळ्यांचेच रेट कमी झालेले आहे. हाऊसिंग लोनचे रेटसुद्धा कमी झालेले आहेत आणि म्हणून साधारणतः आपल्याला 12%च्या वरती जी योजना असेल त्या योजनेमध्ये आपण पैसे जर गुंतवले तर 6 ते 7% महागाईचे वजा जाता एक साधारणतः आपल्याला 4 ते 5% आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉफिट राहू शकतो. आणि हा जो प्रॉफिट आहे हा प्रॉफिट त्या ठिकाणी जर त्यासाठी एक विशिष्ट काळ जर दिला आपण 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष जर दिली तर त्याचं कंपाऊंडिंगमध्ये त्याचं रूपांतर होतं. कंपाऊंडिंगमध्ये रूपांतर होतं आणि सेवानिवृत्तीच्या काळामध्ये किंवा साधारणतः 20-25 वर्षानंतर आपल्याला अशी एक मोठी रक्कम त्या ठिकाणी आपल्या हातामध्ये असते, ज्यामुळं आपण आपलं
जे स्वतःचं गोल असेल, उद्दिष्ट असेल जीवनाचं, कोणाला घर बांधायचं असेल किंवा कोणाला फॉरेन टूरला जायचं असेल किंवा कोणाला काही मोठी गाडी घ्यायची असेल, वाहन घ्यायचं असेल किंवा पर्यटन करायचं असेल, तर त्यासाठी ही रक्कम आपल्याला वापरता येऊ शकते किंवा आपल्या पुढच्या पिढीकडे ती रक्कमसुद्धा आपल्याला हस्तांतरित करता येऊ शकते. मित्रांनो, आपला हा जो वेबिनार आहे तो 40 मिनटाचा, म्हणजे 9 वाजून 40 मिनटाला समाप्त होईल. शेवटचे 5 मिनटं जे आहेत ते आपण शंका समाधानासाठी देऊ किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर त्यासाठी देऊ. आणि तोपर्यंत म्युच्युअल फंड हा प्रकार काय आहे हे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. म्युच्युअल फंडमध्ये मित्रांनो त्या ठिकाणी सरकारची मोनोपॉली होती. UTI आपण ऐकलं असेल, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया. युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ही सरकारची स्थापन केलेली कंपनी आहे. ही मला असं वाटतं 1956 किंवा 60च्या काळामध्ये त्या ठिकाणी ती स्थापन केलेली होती गव्हर्नमेंटने. आणि तो उद्देश असा होता की या ठिकाणी ही कंपनी स्थापन केली तर लोकांनी त्याच्यामध्ये पैसा गुंतवावा. मग ही UTI काय करेल, ही UTI वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये पैसा गुंतवेल, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये पैसा गुंतवेल आणि मग वेगवेगळ्या कंपन्यांना जर त्या ठिकाणी प्रॉफिट झाला तर त्याच्यातून सुद्धा सरकारला पैसा मिळतो, टॅक्स मिळतो. आणि म्हणून एक चालना देण्यासाठी UTI स्थापन केली. मोनोपॉली जशी LICची मोनोपॉली होती काही काळापर्यंत, तसंच UTIची मोनोपॉली होती. पण 1991मध्ये जे जागतिकीकरणाचं जे वारं आपल्या देशामध्ये व्हायलं, त्यानंतर याच्यामध्ये प्रायव्हेट कंपन्यांना पण त्या ठिकाणी समाविष्ट केलं गेलं आणि आज रोजी जवळजवळ 45 कंपन्या या म्युच्युअल फंडमध्ये काम करतात. थोडक्यामध्ये कोणत्याही कंपनीला या ठिकाणी म्युच्युअल फंडमध्ये काम करता येत नाही. त्यासाठी साधारणतः मला असं वाटतं 500 कोटी रुपये हे जमा ठेवावं लागतात सरकारच्या एजन्सीकडे. या म्युच्युअल फंडवर 3 कंपन्यांचं नियंत्रण असतं. एक तर SEBI नावाची संस्था तुम्ही ऐकली असेल, सिक्युरिटीज बोर्ड ज्याला असं म्हणतात. तर त्या बोर्डचीच त्या ठिकाणी मुंबईला ऑफिस आहे. त्याचं याच्यावर फुल्ली कंट्रोल असतं. याशिवाय RBIचं पण त्याच्यावरती कंट्रोल असतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं पण कंट्रोल असतं. आणि आणखी एक AMFI नावाची संस्था आहे. या AMFI नावाच्या संस्थेचंसुद्धा याच्यावरती त्या ठिकाणी कंट्रोल असतं. तर ज्या कंपनीला हा व्यवसाय करायचा आहे ती कंपनी त्याच्यामध्ये उतरते, सरकारकडनं परवानग्या घेते आणि 500 कोटी रुपये जमा करून आपला बिझनेस त्या ठिकाणी सुरू करू शकते. म्युच्युअल फंडमध्ये हा एक गुंतवणुकीचा मार्ग आहे. काही लोक डायरेक्ट शेअर्समध्ये पैसे गुंतवतात, पण कंपन्यामध्ये जर आपण शेअर्समध्ये पैसे गुंतवले तर ते थोडंसं रिस्की असतं. आपण एका कंपनीचे शेअर्स घेतो त्या ठिकाणी, परंतु एकाच वेळेला 5-50 कंपन्यामध्ये पैसे जर आपल्याला गुंतवायचे असेल तर आपल्याला ते थोडंसं जड जातं किंवा त्याचं आपल्याला ज्ञान नसतं. कंपनी बाहेरून खूप चांगली दिसते, मोठमोठे ऑफिसेस असतात, मोठमोठ्या बिल्डिंग असतात, पण कदाचित होऊ शकतं आतून ती पोखरलेली असू शकते, त्याच्यावर भलं मोठं कर्ज असू शकतं आणि या कंपनीचं आपल्याला माहिती नसते, नॉलेज नसतं. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण या कंपन्यांमध्ये पैसा गुंतवताना डायरेक्टली पैसा गुंतवत असताना आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. कारण हा पैसा जर चुकीच्या मार्गाने गुंतवला तर आपण त्याच्यामध्ये लॉस येऊ शकतो. आणि म्हणून मधला पर्याय जो आहे तो म्युच्युअल फंडचा आहे. या म्युच्युअल फंड कंपन्याकडे की जेव्हा म्युच्युअल फंड हाऊस असं म्हणतात, तर त्यांच्याकडे एक एक्सपर्ट टीम असते ज्याला फंड मॅनेजर असं म्हणतात. आणि ही फंड मॅनेजर वगैरे निष्णात लोक असतात, ते प्रचंड शिकलेले असतात. कोणी CA झालेलं असतं, कोणी MBA झालेलं असतं आणि त्यांना या इंडस्ट्रीचं पूर्ण नॉलेज असतं. हे फंड मॅनेजर काय करतात, आपण त्यांच्याकडे जर 100 रुपये दिले तर हे 100 रुपये ते 5-50 कंपन्यांमध्ये गुंतवतात आपले 100 रुपये. आणि मग या 5-50 कंपन्यांमध्ये जो काही प्रॉफिट होणारा असेल 100 रुपये पाठीमागे, तर त्यातला जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट ते त्यांच्याकडे घेतात. त्यांचा ऑफिशियल खर्च जे असेल साधारणतः 1-1.5% तो त्यातनं काढून घेतात आणि बाकीचा उर्वरित पैसा ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे त्या प्रमाणामध्ये त्यांना वाटून देतात. आणि म्हणून अशा पद्धतीनं हा म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला त्याचा त्या ठिकाणी फायदा होतो. शेअर्स मार्केटमध्ये आणि म्युच्युअल फंडमध्ये हा त्या ठिकाणी प्रामुख्यानं फरक आहे. तर मित्रांनो, आजकाल म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं हा एक खूप लोकप्रिय प्रकार झालेला आहे. विशेषतः मोठे शहर आहेत, मोठ्या शहरांमध्ये. बाकीचा व्हिडिओ बंद करा, जो व्हिडिओ चालू आहे तो बंद करा प्लीज बाकीचे. तर मित्रांनो, मुंबईमध्ये व्हिडिओ बंद करा कोणाचा असेल तर मुंबईसारख्या शहरांमध्ये हा प्रकार अत्यंत लोकप्रिय आहे. एका ठिकाणी वाचण्यात आलेलं आहे की मुंबईमधून जो काही म्युच्युअल फंडमध्ये पैसा मिळतो त्यातला 22% पैसा जो आहे
22% जो पैसा आहे तो एकट्या मुंबईतून मिळतो. कोणाचं हे चालू आहे? व्हिडिओ बंद करा प्लीज. तर एकट्या मुंबईत 22% पैसा हा शासनाला त्या ठिकाणी मिळत असतो, म्युच्युअल फंड कंपन्यांना मिळत असतो. आणि ही आज जवळजवळ 63 लाख कोटीची इंडस्ट्री आहे. ही दिवसेंदिवस वाढते. विशेषतः कोरोना काळापासून याच्यामध्ये प्रचंड ओघ त्या ठिकाणी या म्युच्युअल फंडकडे निघालेला आहे. आणि ही 63 लाख कोटीची इंडस्ट्री आज त्या ठिकाणी झालेली आहे. म्युच्युअल फंडमध्ये पैसा गुंतवत असताना मित्रांनो, सरकार त्याला प्रोत्साहन देतं. आणि म्हणून म्युच्युअल फंडमध्ये अशा काही स्कीम्स आहेत. उदाहरणार्थ ELS नावाची स्कीम आहे. या स्कीममध्ये जर पैसा गुंतवला तर आपल्याला टॅक्समध्ये सुद्धा सूट मिळते 1.5 लाखांतर्गत, ATC अंतर्गत. आणि म्हणून सरकार याला त्या ठिकाणी प्रोटेक्शन देतं. त्यामुळे सरकारचं याच्यावर त्या ठिकाणी फुल्ली इंटरेस्ट त्या ठिकाणी कंट्रोल आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी म्युच्युअल फंडमध्ये पैसा गुंतवताना 3 मार्ग आहेत साधारणतः. ज्याला एक मार्ग आपण SIP म्हणतो. लोकांना म्युच्युअल फंड माहिती नाही, पण SIP डबल माहिती आहे. कोणी जर आपल्याला त्या ठिकाणी भेटलं तर मित्र कंपनी सांगत असतात SIP करा, SIP करा. याचा अर्थ सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. या SIPमध्ये काय असतं की दर महिन्याला आपली जी कॅपॅसिटी असेल, आपली जी क्षमता असेल, त्यातली एक विशिष्ट रक्कम आपण त्या म्युच्युअल फंडकडे देत असतो. कोणी 4,000चं काढेल, कोणी 5,000चं काढेल, कोणी 10,000ची काढेल दर महिन्यालाच केलं पाहिजे असं काही नाही. SIP आपण आठवड्याला पण करू शकतो, महिन्याला पण करू शकतो, 3 महिन्याला पण करू शकतो आणि वार्षिक पण करू शकतो. पण महिना यासाठी की पगार आपल्याला महिन्याला मिळत असतो. आणि म्हणून महिन्याला SIP करणाऱ्याचं जे प्रमाण आहे ते खूप मोठं आहे. आणि नोकरदार वर्गाला हे सुटेबल होतं. एखाद्या कर्मचाऱ्याला जर त्या ठिकाणी 50,000 रुपये पगार असेल तर त्यातनं त्याला 4-5 हजार रुपये त्या ठिकाणी वेगळे काढणं किंवा गुंतवणूक करणं त्याला फार सोपं जातं एकदम रक्कम टाकल्यापेक्षा. हा एक SIP नावाचा जो प्रकार आहे तो अत्यंत लोकप्रिय आहे. दुसरा प्रकार आहे, एखाद्या माणसाकडं एखाद्या वेळेला बऱ्यापैकी रक्कम येते आणि ही बऱ्यापैकी रक्कम आपण जर त्याच्यामध्ये गुंतवली तर आपल्याला त्याचा फायदा होतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला पेन्शन आलेले आहे. मग पेन्शन आल्यानंतर आपण साधारणतः ट्रेंड काय आहेत की पेन्शन आल्यानंतर आपण सर्व पैसे FDमध्ये गुंतवतो. FD मित्र हो फक्त 6.5% व्याज देतं. FD फक्त 6.5% व्याज देतं. आणि मी मागाशी सांगितलं की 6% ही महागाईच वाढते. त्यामुळे फक्त आपल्याला 0.5% ते 1% FDवरती जास्त मिळतात. त्यानंतर 5 वर्ष रक्कम काढता येत नाही. मधल्या काळात काढलं तर पेनल्टी आहे. FDवर जो प्रॉफिट होईल त्याच्यावर सुद्धा टॅक्स आहे. तर असे त्या ठिकाणी FDमध्ये तोटे आहेत. आपण GPF काढतो किंवा PPF काढतो. PPFचा आजचा रेट आहे 7.1, फिक्स आहे. काही हो, दुष्काळ पडो, देशामध्ये भांडणं हो, काही हो, परंतु हा रेट त्या ठिकाणी फिक्स आहे. 7.1 असेल किंवा जसं दरवर्षी हा रेट कमी जास्त होत असतो. तर तो रेट प्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी त्याचा प्रॉफिट मिळतो. पण 6% जर महागाई वाढत असेल तर आपल्याला 1 ते 1.5% त्याच्यामध्ये फक्त फायदा आहे. आणि म्हणून जर म्युच्युअल फंडमध्ये हे आपण पैसे गुंतवले, मागच्या 15 वर्ष जर आपण ॲव्हरेज काढलं, 15 वर्षाचं ॲव्हरेज म्हणतो मी, तर त्याच्यामध्ये साधारणतः 14 ते 15% आपल्याला प्रॉफिट झाल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. लमसममध्ये एकदाच पैसे टाकणं आणि त्यानंतर त्याच्यावर प्रॉफिट घेणं किंवा दर महिन्याला एक विशिष्ट रक्कम आपल्याला त्यातून वापसही घेता येते. एखादा पेन्शनधारी व्यक्ती त्याला साधारणतः 25-30 लाख रुपये मिळाले, फॉर एक उदाहरण घेऊ आपण. हे 30 लाख रुपये जर आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेत आणि त्याला दर महिन्याला 25,000 रुपये जर पाहिजे असेल तर हे 30 लाख रुपये तिकडे गुंतवायचे, दर महिन्याला 25,000 रुपये घ्यायचे, खात्यावरती आपल्या ते पैसे 25,000 जमा होणार. त्यानंतर ही 25,000 30 लाखातूनच कमी होणार. परंतु 30 लाख रक्कम जी आहे ती सेन्सेक्सप्रमाणे त्या ठिकाणी वाढत जाते. आणि म्हणून काही 10 वर्षांना 5 वर्षानंतर आपण जर हिशोब केला तर तुमचं लक्षात येईल की दर महिन्याला आपल्याला 25,000 तर मिळाले, प्लस याच्यामध्ये चांगल्यापैकी त्या ठिकाणी वाढ झालेली आहे. याला SWP असं म्हणतात. SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन असं त्या ठिकाणी म्हणतात. काही लोक जे आहेत ते दोन्हीचं कॉम्बिनेशन करतात. SIP पण काढतात. SIP दर महिन्याला पण त्या ठिकाणी रक्कम काढतात. आणि त्याच्यामध्ये पालवे तुमचं माईक ऑन करा, बंद करा. दर महिन्याला पण त्यांना रक्कम मिळते आणि ही रक्कम पण त्या ठिकाणी वाढत राहते. काही लोक दोन्हीचं कॉम्बिनेशन करतात. दर महिन्याला 5,000 10,000 SIP पण करतात आणि एकदम सुरुवातीला एक रक्कम टाकून देतात. सुरुवातीलाच त्यांच्याकडे जी रक्कम असेल ती, अशा पद्धतीने हे पैसे त्या ठिकाणी टाकल्यानंतर काही विशिष्ट कालावधीनंतर, साधारणतः 5-10 वर्षानंतर
ही रक्कम बऱ्यापैकी त्या ठिकाणी वाढ होते. आता मित्रांनो, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 50 साधारणतः 45 कंपन्या याच्यामध्ये त्या ठिकाणी आज काम करतात आणि म्हणून प्रत्येक कंपन्याकडे वेगवेगळ्या स्कीम्स असतात. त्यामुळे आपल्याला स्कीम पण आपल्याला निवडावं लागते. आपल्याला स्कीम निवडत असताना काळजी यासाठी घ्यावी लागते की आपल्याला जर चुकीची स्कीम निवडली तर त्या ठिकाणी आपला तोटा होऊ शकतो. आता चांगली स्कीम कोणती आणि चुकीची स्कीम कोणती? तर चांगली स्कीम अशी की त्या ठिकाणी जो प्रॉफिट जास्त देईल, त्याच्यानंतर आपल्याला पैसे जेव्हा पाहिजे तेव्हा काढता आले पाहिजेत, हाही त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्यांनी रिटर्न पण चांगलं दिलं पाहिजे. तर आपल्याला आपलं वय काय आहे, त्यानंतर आपली कॅपॅसिटी किती आहे, त्यानंतर आपल्या रिस्क घेण्याची आपली कॅपॅसिटी किती आहे, याच्यावरती आपल्याला ती स्कीम निवडावं लागते. उदाहरणार्थ एखाद्या एक्स व्यक्तीला जरी पैसे गुंतवायचे असतील तर मग त्याचं एकूण उत्पन्न किती आहे, त्याचा खर्च किती आहे, त्यानंतर इतर कोणती गुंतवणूक त्यांनी यापूर्वी केलेली आहे, हे सगळं बघून त्याला ती योग्य ती अशी स्कीम द्यावी लागते आणि ती स्कीम जर आपण त्याला दिली तर त्याचा बऱ्यापैकी त्या ठिकाणी फायदा होतो. बरेच लोक जे आहेत ते त्या ठिकाणी डायरेक्ट गुंतवणूक करतात आणि त्यामुळे मग चुकीची स्कीम निवडली तर 5-10 वर्षानंतर त्या ठिकाणी त्याचा जे तोटा आहे तो तोटा झालेला त्याला त्यावेळेला लक्षात येतो आणि त्यावेळेला मात्र वेळ निघून गेलेली असते, आपल्या हातामध्ये त्या ठिकाणी काही नसतं. आणि म्हणून याच्यामध्ये खूप बारीक बारीक गोष्टी आहेत. त्यासाठी आमच्यासारखे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर किंवा ज्याला फायनान्सर ॲडवायझर असं म्हणतात, ते त्या ठिकाणी त्याचं ट्रेनिंग घेतलेलं असतं आम्ही, त्याचे परवाने पण घेतलेले असतात आणि म्हणून ते काम करतात. यांच्याशी आपण संपर्क साधून आपल्याला सुटेबल असलेली स्कीम, त्यानंतर आपली कॅपॅसिटी किती आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण त्या ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे. काही गुंतवणूक करताना मित्र मला खूप म्हणजे आश्चर्य वाटतं किंवा हसू पण येतं. लगेच 6 महिन्यामध्ये लोक रिटर्नची अपेक्षा करतात. एखाद्या वेळेला गुंतवणूक केली म्युच्युअल फंडमध्ये तर लगेच 6 महिन्यामध्ये किती रिटर्न आला, लगेच वर्षभरात किती रिटर्न आला, याच्यामध्ये रिटर्न कळत नाहीत. साधारणतः 5 वर्षानंतर जर आपण त्या ठिकाणी त्याची मोजदाद केली तर मग आपल्याला लक्षात येते की आपल्याला बऱ्यापैकी रिटर्न मिळालेला आहे. म्युच्युअल फंडमध्ये किती रिटर्न मिळेल याची कुठलीही गॅरंटी नसते. मी पुन्हा हे वाक्य रिपीट करतो, म्युच्युअल फंडमध्ये कुठलीही गॅरंटी नसते त्याच्यामध्ये की आपल्याला एवढाच रिटर्न मिळेल. पण जसजसं आपण त्यामध्ये पास करतो, वर्ष जातात आपले, त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी प्रॉफिट होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी खूप वाढतात. म्युच्युअल फंड हे सेन्सेक्सवर डिपेंड असतं. सेन्सेक्स आपण बघतो वर्तमानपत्रामध्ये, निफ्टीवर डिपेंड असतं की सेन्सेक्स वाढला की आपले पैसे साधारणतः वाढतात, सेन्सेक्स कमी झाला की आपले पैसे कमी पण होतात आणि म्हणून हे व्हॉलटाईल चढ उतार असतं, याच्यामध्ये चढ उतार असतात आणि हे चढ उतार त्या ठिकाणी बघून आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असते. परंतु मग मागे सांगितलं की जर आपण सरासरी ॲव्हरेज जर काढलं तर साधारणतः 14 ते 15% रिटर्न हे मागे 15 वर्षामध्ये या म्युच्युअल फंडनं दिलेले आहेत. म्युच्युअल फंडमध्ये वेगवेगळे प्रकार पण आहेत. ते प्रकार आपल्याशी कोणते सूट होतात त्यातून ती स्कीम निवडावं लागते आणि ती आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागते. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असताना ऑनलाईन पण गुंतवणूक करता येते. शिवाय काही फॉर्म्स असतात, ते फॉर्म्ससुद्धा आपण भरून आपण आपली गुंतवणूक करू शकतो आणि एकदा फॉर्म भरला आणि त्याला त्या ठिकाणी त्या कंपनीला आपण ऑर्डर दिली तर आपले पैसे सातत्यानं त्या ठिकाणी जोपर्यंत आपण आपली इच्छा आहे तोपर्यंत तेच कंटिन्यू चालू राहतात. मध्ये आपल्याला काहीच करायची गरज पडत नाही. ठरलेल्या तारखेला आपल्या खात्यातून तेवढे पैसे तिकडं म्युच्युअल फंडकडे जातात. आपल्याला बँकेचा मेसेज येतो, कंपनीकडनं सुद्धा मेसेज येतो आणि हे पैसे सगळे ऑन रेकॉर्डवर असतात. इथे कुठेही खाजगी ज्याला म्हणता येईल तशा प्रकारचा व्यवहार होत नाही. कोणी बाय हँड पैसे दिलेत असा व्यवहार इथं अलाउड नाही आहे. पैसे देताना चेकद्वारेच द्यावं लागतात आणि बँकेच्या खात्यातूनच ते म्युच्युअल फंडकडे जातात आणि काढताना सुद्धा हे पैसे बँकेच्या खात्यावर जमा होतात. इथे कॅश व्यवहार कुठेही अलाउड नाही आहे, कारण स्ट्रिक्टली त्याच्यावरती त्या ठिकाणी बंदी आहे. सगळा व्यवहार रेकॉर्डवर आहे आणि म्हणून मित्र याला सुरक्षित गुंतवणूक मानल्या जातं. आज ही गुंतवणूक आपण करतो, एखाद्या बँकेमध्ये करतो, FD करतो, बँकसुद्धा दिवाळखोरीमध्ये निघू शकते आणि सरकारनं फक्त 5 लाखाची आपली गॅरंटी घेतलेली आहे. तुमचे 1 कोटी जरी बँकेत जमा असले आणि त्या बँकेला उद्या काही झालं तर फक्त 5 लाख सरकार आपले भरून देणार, बाकीचं 95 तुम्ही आणि तुमचे बँक हे बघत बसा. FDमध्ये तोच प्रकार आहे.
ज्या काही पतसंस्था आहेत त्या तर मी सांगायची गरज नाही. त्याच्यामध्ये अनेक पतसंस्था ज्या आहेत त्याच्यामध्ये अनेक गैरव्यवहार झाल्याचं तुम्हाला दिसून येतं. खाजगी लोक अनेक व्यवहार करतात आणि सांगतात की आम्ही तुम्हाला एवढा परतावा देतो, तेवढा परतावा देतो. सगळ्या ज्या स्कीम्स साधारणतः 15% वरती बेनिफिट देतात, 15% वरती असं सांगतात, तिथं धोका आहे असं लक्षात ठेवायचं आहे. मलाच एक माझी क्लायंट असे म्हणाले की सर इथं 14-15% इंटरेस्ट मिळत असेल म्युच्युअल फंडमध्ये, परंतु आमच्याकडं मात्र दर वर्षाला दुप्पट पैसे देतात. दुप्पट पैसे जर त्या ठिकाणी कोणी दिले तर मला असं वाटतं की जे मोठमोठ्या कंपन्या आहेत, रतन टाटासारखे असेल किंवा यांनी काहीच करायचं नाही, फक्त दर वर्षाला पैसे दुप्पट करत राहायचे. हे सुरुवातीला लोक विश्वास संपादन करण्यासाठी काही काळ पैसे पण देतात दुपटीनं, पण नंतर याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, आणि शेवटी वेळ अशी येते की त्याला त्या ठिकाणी वरती हात करावं लागतं आणि मग त्या ठिकाणी हे लोक पसार होऊन जातात. असे खूप प्रकार त्या ठिकाणी होतात आणि म्हणून आज म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा लोक घाबरतात गुंतवणूक करण्यासाठी. पण म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला एकही व्यक्ती असं दिसणार नाही की जे पैसे बुडालेले आहेत, जो पैसे घेऊन पळून गेलेला आहेत वगैरे वगैरे. आणि या ठिकाणी बऱ्यापैकी प्रॉफिट झाल्याचं तुम्हाला दिसून येतं. महत्त्वाचं म्हणजे गुंतवणूक करताना आपल्याला जेव्हा गरज पडेल, आपल्याला आजारी पडलं कोणी घरामध्ये, पैशाची तातडीनं गरज असते, उद्या आपल्याला घर घ्यावं असं वाटलं तर आपल्याला तातडीनं आपल्या पैशाची गरज असते. म्युच्युअल फंडमध्ये एवढी लिक्विडिटी आहे, त्याला सरलता म्हणतात. लिक्विडिटी म्हणजे काय? सरलता. आणि सरलता म्हणजे काय की आपल्याला ताबडतोब पैसे आपल्याला वापस मिळाले पाहिजेत जेव्हा पाहिजे तेव्हा. एखादा प्लॉट आपण घेतो, प्लॉट ठेवतो आणि जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा प्लॉट विकल्या जात नाही. त्यामुळे प्लॉटमध्ये, रिअल इस्टेटमध्ये लिक्विडिटी कमी असते, सरलता कमी असते. बँकेमध्ये सुद्धा आपल्याला पैसे जेव्हा पाहिजे तेव्हा मिळतात आपल्या खात्यातून, पण एखादी बँक जर दिवाळखोरीत निघाली तिथे प्रॉब्लेम येतो. पण म्युच्युअल फंडमध्ये तसं नाही मित्र. म्युच्युअल फंडमध्ये लगेच तुमचे पैसे 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती जमा होतात. पैसे काढण्याची पद्धतीसुद्धा अत्यंत सोपी आहे. त्याला मीच पाहिजे किंवा आमच्यासारखे लोकच पाहिजे असं नाही. कंपनीचे ऑफिसेस आहेत, कंपनीसाठी ज्या एजंट म्हणून काम करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांचे पण ऑफिसेस आहेत, त्याला कॅम्प्स म्हणतात, कारव्ह्यू म्हणतात. मोठमोठ्या शहरांमध्ये याचे ऑफिसेस आहेत. आपण तिथं जाऊन आपला एक साधा फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्म भरून दिला की आपल्या खात्यावरती बँक अकाउंट जे दिलेलं असतं त्या अकाउंटवर आपले पैसे 2 ते 3 दिवसामध्ये जमा होतात. गेल्या 4 वर्षापासून मी हा व्यवहार करतो आहे. 4 वर्षामध्ये बऱ्याचशा लोकांना पैशाची गरज पडली, लगेच त्या ठिकाणी पैसे त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत. जेव्हा पैशाची गरज पडेल तेव्हा आपल्याला ते पैसे काढता आले पाहिजे. याला लिक्विडिटी किंवा सरलता म्हणतात. आणि म्युच्युअल फंडमध्ये सरलता ही बऱ्यापैकी आहे. एखादा GPFचा प्रस्ताव आपल्याला देऊन आपल्याला पैशाची गरज पडेल असेल तर आपल्याला साधारणतः 10 ते 15 दिवस लागतात GPFचे पैसे काढण्यासाठी. ऑफिसला प्रस्ताव पाठवणं, त्यानंतर तो मंजुरीला जाणं, त्यानंतर त्याच्यावरती कारवाई करणं, हे त्याच्यामध्ये अपेक्षित असतं. आपल्यालाही खेट्या मारावं लागतात. पण इथे तुम्हाला कसल्याही प्रकारच्या खेट्या मारावं लागत नाही. खात्यावरती पैसे जमा होऊन बँकेतून तुम्ही ते पैसे केव्हाही काढू शकता. हा एक त्याचा त्या ठिकाणी महत्त्वाचा फायदा आहे. आता म्युच्युअल फंडमध्ये मी मागे सांगितलं की म्युच्युअल फंडमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. तर मग वेगवेगळे प्रकार कोणते? तर म्युच्युअल फंडमध्ये स्मॉल कॅप नावाचा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर मिड कॅप नावाचा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर लार्ज कॅपमध्ये नावाचा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर फ्लेक्सी कॅप आहे. त्याच्यानंतर मल्टी कॅप आहे. हे सगळे म्युच्युअल फंडमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे प्रकार आहेत. आणि म्हणून मग ह्या प्रकार जे आहेत ते थोडक्यात आपण त्या ठिकाणी बघू. आता लार्ज कॅप कशाला म्हणायचं? लार्ज कॅप म्हणजे अशा कंपन्या, अशा मोठ्या कंपन्या की ज्या कंपन्यांचं जर आपण लिस्ट केले, साधारणतः आपल्याकडे लिस्टेड कंपन्या, ज्या कंपन्यांचा व्यवहार NSE BSEवर होतो, या कंपन्यांचा त्या ठिकाणी जो व्यवहार आहे तो NSE BSEवर होतो, अशा 500पेक्षा जास्त कंपन्या आहेत. मग या 500 कंपन्याचं विभागीकरण किंवा त्याचं डिव्हायडेशन 3 ग्रुपमध्ये केलेलं आहे. लार्ज कंपन्या, मिड कंपन्या आणि स्मॉल कंपन्या. तर पहिल्या ज्या टॉप कंपन्या असतील, ज्यांचं AUM सगळ्यात जास्त आहे, ज्याची वार्षिक गंगाजळी ती सगळ्यात जास्त आहे, अशा 100 कंपन्या लार्ज कंपन्यामध्ये मोडल्या जातात. त्याच्यानंतर 150 कंपन्या असतात, त्याच्या पुढच्या 150, म्हणजे पहिल्या 100 गेल्यानंतर पुढच्या 150 कंपन्या असतील त्या मिड कॅपमध्ये मोडल्या जातात. आणि त्याच्यानंतर ज्या कंपन्या असतील ज्याचं भांडवल कमी आहे अशा कंपन्या स्मॉल कॅपमध्ये मोडल्या जातात. मग या 3 कंपन्यांचं वैशिष्ट्य काय आहे? लार्ज कॅपमध्ये म्हणजे मोठ्या कंपन्या असतात. आता हिंदुस्तान लिव्हर कंपनी असेल,
किंवा TCS कंपनी असेल, तर यांचं जे भांडवल आहे, वार्षिक भांडवल, ते खूप मोठं असतं आणि म्हणून या लार्ज कॅपमध्ये निवडल्या जातात. यामध्ये जर आपण पैसा गुंतवला तर तिथे एक फायदा असा असतो की या कंपन्या याचा जो शेअर आहे तो शक्यतो पडत नाही, म्हणजे कमी होत नाहीत, आणि कमी झाले तरी मार्केट जरी पडलं तर फारसं कमी होत नाही. परंतु त्यांचा एक तोटा पण आहे की त्या फारसा प्रॉफिट पण देत नाहीत, जास्त प्रॉफिट देत नाहीत. आणि म्हणून लार्ज हा हत्तीसारखा आहे, हत्तीसारखा प्राणी आहे. हत्ती हळूहळू चालत असतो पण स्टेडीली चालत असतो, कंटिन्युअस चालत असतो. मिडल स्वरूपाच्या कंपन्या ज्या असतात, इतर लार्ज कंपन्यामध्ये रिस्क कमी असते, लार्ज कंपन्यामध्ये रिस्क कमी असते. मिड कॅप ज्या कंपन्या असतात त्याच्यामध्ये मध्यम स्वरूपाचे असतात. पैसे वाढले तर बऱ्यापैकी वाढतात, फार वाढत नाही, आणि पैसे जर कमी झाले तर फार कमी होत नाहीत. आणि स्मॉल कॅपमध्ये जे आहेत ते मात्र म्हणजे स्मॉल कंपन्या ज्या असतात त्याच्यामध्ये पैसे गुंतवणूक करतात, आणि त्याच्यामध्ये पैसे वाढले तर बऱ्यापैकी वाढतात, आणि मार्केट जर पडलं तर त्याच्यामध्ये कमी पण होतात. आणि म्हणून स्मॉल कॅपमध्ये रिस्क सगळ्यात जास्त रिस्क असते. त्याच्यानंतर मिड कॅपमध्ये थोडीशी मिडियम रिस्क असते, आणि लार्ज कॅपमध्ये रिस्क कमी असते. परंतु जिथं रिस्क जास्त आहे तिथं मात्र प्रॉफिट होण्याचे चान्सेस जास्त असतात, आणि म्हणून स्मॉल कॅप ह्या जास्त प्रॉफिट देतात. अर्थात निवडताना आपल्याला त्याचं मिक्सर निवडावं लागतं. निवडावं लागतं. काही लार्ज कंपन्यामध्ये पैसे गुंतवणूक करावं लागतात, काही मिड कॅपमध्ये गुंतवणूक करावं लागते, काही जे आहेत ते आपल्याला स्मॉलमध्ये गुंतवणूक करावं लागते. आणि म्हणून या तिन्हीचं कॉम्बिनेशन ज्याला म्हटलं जातं ते फ्लेक्सी आहे. फ्लेक्सी कॅप आणखीन एक नवीन प्रकार गेल्या 2-3 वर्षापासून मार्केटमध्ये आलेला आहे. फ्लेक्सी कॅपमध्ये काय असतं की आपण 100 रुपये जर गुंतवले तर या फंड मॅनेजरला तो अधिकार आहे कशामध्ये पैसे टाकायचे आहेत. मग फ्लेक्सी कॅपमध्ये आपण 100 रुपये गुंतवले तर ते फ्लेक्सी कॅपमध्ये काही स्मॉल कॅपमध्ये टाकतात, काही मिडमध्ये टाकतात, आणि काही लार्जमध्ये टाकतात. त्यांना तो अधिकार आहे. ते 100च्या 100 स्मॉलमध्ये टाकू शकतात, 100च्या 100 मिडमध्ये टाकू शकतात, किंवा 100च्या 100 लार्जमध्ये टाकू शकतात. कोणत्या कॅपनं जास्त प्रॉफिट दिलेलं आहे हे बघून ते पैसे त्या ठिकाणी वळती करत असतात. आणि मल्टी कॅप जो आहे, मल्टी कॅपमध्ये पैसे ज्या वेळेला आपण टाकतो 100 रुपये, तर त्यातला काही प्रकार जो आहे ते या कंपन्यांमध्ये टाकतात, काही जो प्रकार आहे ते सोन्यामध्ये टाकतात, आणि काही प्रकार जो डेप्ट नावाचा एक गुंतवणुकीचा प्रकार आहे त्याच्यामध्ये टाकतात. आणि या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून हे मल्टी कॅपमध्ये टाकलं जातं. मल्टी कॅपमध्ये 25% हा त्या ठिकाणी पैसा असतो. काही स्मॉलमध्ये असतो, काही मिडमध्ये असतो, आणि काही लार्जमध्ये असतो. आणि उरलेले 25% ते त्यांना त्या ठिकाणी अधिकार आहे की त्या ठिकाणी कोणता अधिकार आहे की त्या ठिकाणी कुठे पैसा टाकायचा आहे. तर मित्रांनो, हे असे सगळे विविध प्रकार आहेत, आणि हे विविध प्रकार समजण्यासाठी थोडेसे किचकट जरी असले तरी फारसे अवघड नाहीत. ज्यावेळेला कोरोना सुरू झाला त्यावेळेला मला या क्षेत्राचं शून्य नॉलेज होतं, पण कोरोनानंतर मी घरी याचे व्हिडिओ बघितले, आणि नंतर म्युच्युअल फंडविषयी मला त्या ठिकाणी बऱ्यापैकी ज्ञान मिळालं, आणि याच्यामध्येच मग मला असं वाटलं की आपण गुंतवणूक क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे. आज 4 वर्ष झालेले आहेत. साधारणतः जवळजवळ 200 इन्व्हेस्टर त्या ठिकाणी आमचे आहेत. 200 इन्व्हेस्टरपैकी कोणीही त्याच्यामध्ये तोट्यात नाही आज रोजी. अर्थात मी सांगितलं की 100 रुपये आपण गुंतवले की त्याचे उद्या 99 रुपये पण होऊ शकतात, 98 रुपये पण होऊ शकतात, परवा दिवशी 101 होईल, त्याच्यानंतर 102 होईल. अशा पद्धतीनं सेन्सेक्सवर हा त्या ठिकाणी पैसा वाढत जातो. मी यासाठी एक गुंतवणुकीचा माय इन्व्हेस्टर नावाने एक ग्रुप केलेला आहे, आणि त्याच्यावरती एक महत्त्वाच्या गोष्टी मी शेअर करत असतो. इथून पुढे एक मालिकाच मी त्याच्यावर चालवणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला म्युच्युअल फंडविषयी डिटेल नॉलेज मिळेल. आणि यातून जर तुम्हाला वाटलं की आपण गुंतवणूक करावी तर कृपया आम्हाला सांगा, आम्ही त्या ठिकाणी तुमची गुंतवणूक करू शकतो. गुंतवणूक ऑनलाईन पण करता येते, तुम्ही इकडं आलंच पाहिजे, मी तुमच्याकडे आलंच पाहिजे असं नाही, किंवा फॉर्म भरून पण करता येते. काही लोकांना ऑनलाईनवर त्या ठिकाणी भरोसा नसतो किंवा भीती वाटते, तर त्यावेळेला त्याचे फॉर्म्स भरूनसुद्धा आपल्याला आणि चेक देऊनसुद्धा आपल्याला गुंतवणूक करता येते. पण हे अत्यंत सेफ आहे मित्र. अनेक जे माझे मित्र आहेत, अनेक अधिकारी आहेत, त्यांनी आमच्याकडे गुंतवणूक केली, आणि मी काल ज्या ग्रुपवर पोस्ट शेअर केलेली होती. अशोक, फोन बंद करा. अशोक, तुमचा माईक बंद करा. अशोक, तुमचा माईक बंद करा. तर मित्र, 60 ते 70% प्रॉफिट त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे. मी ग्रुपवर एक पोस्ट शेअर केलेली होती, आणि त्या पोस्टमध्ये त्या ठिकाणी मी सांगितलं की 72% प्रॉफिट या 2.5 वर्षामध्ये त्यांना झालेलं आहे.
भविष्यामध्ये असा प्रॉफिट होईलच याची गॅरंटी नाही. म्युच्युअल फंडमध्ये कुठलीही गॅरंटी नसते. जसे फिक्स डिपॉझिटमध्ये किंवा पी पी एफमध्ये गॅरंटी असते, पण पी पी एफमध्ये आपल्याला किती मिळते? 7% मिळतात, 7.1. फिक्समध्ये 6.5% मिळतात. पण इकडे जरी गॅरंटी नसली म्युच्युअल फंडमध्ये, तरी वर्षाची सरासरी जर आपण बघितली, म्हणजे एखाद्या वर्षी तो 2% प्रॉफिट देईल, पण त्याच्या पुढच्या वर्षी तो त्या ठिकाणी 25% प्रॉफिट देईल. या वर्षी म्युच्युअल स्मॉल कॅपनं 63% प्रॉफिट दिलेलं आहे. एकाच वर्षामध्ये 63% प्रॉफिट दिलेलं आहे. याच्यामध्ये प्रचंड चढ उतार असतो, ज्याला व्हॉलॅटिलिटी असं म्हणतात. त्यामुळे आपल्याला हे गणित कळलं पाहिजे की आपल्याला पैसे केव्हा टाकायचे. एस आय पीवाल्यांसाठी प्रॉब्लेम नाही, एस आय पीचं ॲव्हरेजिंग होऊन जातं. आपण 1000 रुपयाची एस आय पी केली तर दर महिन्याचं आपल्याला ॲव्हरेज मिळतं रेटप्रमाणे. परंतु ज्यावेळेला आपण लमसम एकत्रित त्या ठिकाणी गुंतवणूक करतो, त्यावेळेला गुंतवणुकीची वेळ आणि त्यावेळेचा जो भाव आहे तो त्या ठिकाणी खूप महत्त्वाचा असतो. सुदैवानं एकही माझं क्लायंट त्या ठिकाणी आज निगेटिव्ह नाही, सगळेच पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे प्लसमध्ये आहेत थोडक्यामध्ये. आणि 2.5 ते 3 वर्षामध्ये 60 ते 70% प्रॉफिट मिळणं, त्याच्यानंतर जेव्हा पैसे पाहिजे तेव्हा पैसे लगेच खात्यावरती आपल्या मिळणं, ह्या गोष्टी म्युच्युअल फंडच्या दृष्टीनं अत्यंत लाभदायक आहेत, चांगले आहेत. आणि म्हणून या निमित्तानं मी सगळ्यांना विनंती करेल की आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करा. एखादा कर्मचारी आहे, 22व्या ते 23व्या वर्षी नोकरीला लागला आणि त्याने म्युच्युअल फंडमध्ये 5,000 10,000 जरी एस आय पी स्टार्टला सुरू केली, रिटायरमेंटच्या वेळेला मित्र तो कोटीमध्ये खेळेल. त्याला पेन्शनची पण गरज पडणार नाही. अलीकडे पेन्शनबाबत नवीन लोकांना पेन्शन पण नाही. परंतु या ठिकाणी आपल्या जी पी एफ आणि पी पी एफपेक्षाही आपल्याला या ठिकाणी त्याचा फायदा जास्त मिळतो. अत्यंत शेप आहे. सरकारच याला त्या ठिकाणी प्रोत्साहन देतं. सरकार का प्रोत्साहन देतं? कारण कंपन्यांमध्ये पैसा गुंतवला जातो हा, आणि मग कंपन्यांची प्रगती झाली, कंपन्याला प्रॉफिट झाला की कंपन्यांना खूप मोठा टॅक्स सरकारला द्यावा लागतो. त्यामुळे याच्यामध्ये सरकारचाही फायदा आहे. देशाची प्रगती करायची असेल तर या ठिकाणी म्युच्युअल फंड हे महत्त्वाचं आहे. आणि आपल्याच देशात नव्हे तर प्रत्येक देशामध्ये म्युच्युअल फंड आहे. त्यातून देशाची प्रगती होते, देशातून वेगवेगळ्या विकासाची कामं त्याच्यामधून त्या ठिकाणी होतात. आणि म्हणून याच्यामध्ये आपण गुंतवणूक करेल, अशा प्रकारचं मी आपल्याला आवाहन करेल. तुम्हाला काही शंका असतील का तर तुम्ही विचारू शकता, किंवा आम्हाला केव्हाही माझ्या पर्सनल नंबरवर जे व्हॉट्सअपवर नंबर दिला त्यावरती कॉल करा, आणि कॉल करून आपण आपले पैसे अत्यंत सेफरित्यानं गुंतवा. पैसे काढण्यासाठी मी असलोच पाहिजे असं नाही, तुम्हीही स्वतः पैसे काढू शकतात. टाकताना मात्र मला विचारा. कारण टाकताना तुम्हाला कोणती स्कीम द्यायची, कोणता फंड घ्यायचा, याचं एक थोडंसं विश्लेषण आहे. त्याला ॲसेट अलोकेशन असं म्हणतात, आमच्या आर्थिक भाषेमध्ये त्याला ॲसेट अलोकेशन म्हणतात. सगळ्यांना एकच स्कीम सूट होत नाही. त्यामुळे प्रत्येकाची क्षमता जी आहे ती क्षमता बघून ते ॲसेट अलोकेशन करावं लागतं आणि स्कीम निवडावं लागते. त्याच्यामध्ये स्ट्रॉंग कंपन्या निवडावं लागतात. ज्या कंपन्यांचे भांडवल सगळ्यात जास्त आहे त्या कंपन्या सहसा चांगल्या असतात. म्हणून या क्षेत्रामध्ये बँकिंग क्षेत्र पण उतरलेलं आहे. म्हणजे एस बी आयचा म्युच्युअल फंड आहे, कॅनरा बँकेचा म्युच्युअल फंड आहे, बडोदा बँकेचा सुद्धा म्युच्युअल फंड आहे, बँकसुद्धा याच्यामध्ये निवडलेले आहेत. HDFC खूप मोठा म्युच्युअल फंड आहे याच्यात. ICICI बँक प्रायव्हेट बँकेचा सुद्धा म्युच्युअल फंड आहेत. आणि म्हणून म्युच्युअल फंड हा जो प्रकार आहे मित्र खूप शेप आहे. आपल्याकडे 4 मिनटं बाकी आहे. तुमच्या काही शंका असतील तर कृपया विचारा, अन्यथा आपला 9:40 हा वेबिनार आपोआप संपून जाईल. काही शंका असेल तर कृपया विचारा. तुमचा माईक ऑन करा आणि मग शंका विचारा. साहेब, ही SIP असते म्हणजे एक जनरली किती दिवस चालू ठेवावं लागतं, ठेवली पाहिजे? असं काही नाही. आपल्या क्षमतेवर अवलंबून आहे. आपली क्षमता जेवढी आहे तेवढी. सुरुवातीला SIP काढताना मॅक्झिमम आता 30 वर्षाची देतात. 30 वर्षापेक्षा जास्त देत नाही. म्हणजे आपण फॉर्म भरताना 30 वर्ष टाकतो आणि 30 वर्षापर्यंत आपण काहीच नाही केलं तरी SIP कंटिन्यू त्या ठिकाणी चालू राहते, आणि 30व्या वर्षी मात्र ती आपोआप बंद होते. पण उद्या आपल्याला 1 वर्षानंतर काम पडलं,
पैशाचं, तर हे पैसे लगेच आपण आपले पैसे काढू शकतो. पण याच्यावरचं कंपाऊंडिंग बेनिफिट जे आहेत ते आपल्याला मिळत नाहीत मग. म्हणजे कंपाऊंडिंग बेनिफिट म्हणतात ते चक्रव्याढ पद्धतीनं मिळणारं जे व्याज आहे त्याचा फायदा आपल्याला मिळत नाही. त्यामुळे एस आय पी जेवढी जास्त काळ राहील तेवढा त्याचा आपल्याला फायदा मिळत राहतो. पहिल्या 5 वर्ष एस आय पीमध्ये पहिल्या 5 वर्षामध्ये जेवढे पैसे होतात त्याच्या पुढच्या 5 वर्षामध्ये त्याचे दुप्पट पैसे आपले जमा होतात. त्यामुळे याला कंपाऊंडिंगचा फायदा मिळतो. त्यामुळं कंपाऊंडिंग बेनिफिट घेण्यासाठी जास्तीत जास्त आपल्या मनावर आहे आपण किती दिवस ही एस आय पी ठेवू शकतो. प्रश्न विचारले पाहिजेत मित्रांनो. प्रश्न विचारल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. साहेब नमस्कार. नमस्कार सर. दाभाडे पाटील बोलतोय. बोला दाभाडे सर. मी आता सध्या माझी जवळपास 2-4 वर्षापासून 10,000 रुपये SIP आहे चालू. बर. आणि मध्ये 1-2 वेळेस थोडे थोडे टाकले होते, पण आता मला वाढवायचे आहे. तर मग मी आता एनजेच्या मार्फत करतोय, तर मग मी स्वतः त्याच्यात करू शकतो का? एनजेच्या मार्फत एनजे हे सुद्धा आमच्यासारखाच एक एजंट आहे, मोठा एजंट आहे थोडक्यात. म्हणजे मी सुद्धा एनजेकडं काम केलं यापूर्वी काही दिवस आणि आताही करतो. परंतु होतं कसं, एनजीओकडे आपण पैसे गुंतवतो तर आपण पैसे एनजीओला देतो, एनजीओवाले मग कंपन्यांना देतात. आणि काय होतं साधारणतः मी पैसे आज डिडक्ट झाले की इन्व्हेस्ट करताना कधी 5व्या इन्व्हेस्ट बरोबर आज डिडक्ट झाले सेम डेजला नाही होत, मधले 4-5 दिवस पैसे. तर दाभाडे साहेब याच्यासाठी ऑनलाईन आपण आलो पाहिजे. ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. ऑनलाईन मी माझ्या बऱ्याचशा क्लायंट लोकांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणलेलं आहे. MF युटिलिटी नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे जो कुठलेही चार्जेस लावत नाही. तो मी लोकांना सजेस्ट केलेला आहे आणि त्याच्यावरती मी प्लॅटफॉर्मवर या लोकांना रजिस्ट्रेशन केलेलं आहे. ज्यावेळेला आपल्याला अचानक पैसे टाकावे लागतात, उदाहरणार्थ मार्केट कमी झालेलं आहे, मग मार्केटमध्ये लोक फार पैसा टाकतात, तर तो त्याच दिवशी गेला पाहिजे. तो दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी गेला तर लगेच मार्केटवरती गेलेलं असतं, आपला मग फायदा होत नाही. अशा वेळेला आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आलो पाहिजे. आपण दाभाडे साहेब मला वेबिनार संपल्यानंतर कॉल करा, मी तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणतो आणि त्याच दिवशी आपली इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. उदाहरणार्थ बघा मित्र, कोरोनामध्ये 37% मार्केट पडलं होतं. ज्या दिवशी कोरोना लागला 20 मार्च 2020 मला असं वाटतं, 21 मार्च 2020 असं काहीतरी, तर त्या दिवशी 37% मार्केट पडलं होतं एकाच दिवसामध्ये. मग ज्या दिवशी मार्केट पडलं त्या दिवशी लोक पुन्हा त्याच्यामध्ये पैसा टाकतात. का टाकतात? कारण त्या ठिकाणी 36,000वरनं 26,000वर मार्केट आलं होतं. किती? सेन्सेक्स हा 37,000वरनं 36,000वर आला होता आणि आज तो पुन्हा 83वर गेलेला आहे. म्हणजे कोरोना काळात 2020मध्ये एखाद्याने जर पैसे टाकले असते तर त्याचा तिप्पट फायदा 4 वर्षात झाला असता. तिप्पट म्हणतो मी. आणि म्हणून कोरोनामध्ये दणादण लोकांनी पैसे टाकले, इव्हन व्याजाने कडून पैसे टाकले कोरोना काळामध्ये. मार्केट ज्या वेळेला पडलेलं असतं त्या वेळेला त्याचा फायदा घ्यायचा असतो. हॅलो. हां बोला सर. हॅलो. हां आवाज येतोय, बोला बोला. सर मी सोनूने बोलतोय भोकरदन. बोला सर. आपल्या ऍपमध्ये गुंतवणूक करायची असली तर मला ते ऑप्शन सापडलंच नाही ते माय इन्व्हेस्टर ऍपमध्ये, किंवा तुम्हाला सांगून करावं लागेल का मला करता येईल डायरेक्ट इकडून? तुम्हालाही करता येते, आम्हालाही करता येते, दोन्ही मार्ग आहेत. त्यापेक्षा आम्हाला सांगा, तुम्ही ऑनलाईन आहात सोनवणे, म्हणजे पूर्ण तुम्ही प्लॅटफॉर्मवर आहात, अगदी तुमची त्याच दिवशी गुंतवणूक होऊ शकते आणि तुम्हाला इकडे यायची गरज नाही, आम्हाला तिकडे यायची गरज नाही आणि तुमच्या परस्पर आम्ही काय करू शकत नाही. तुमच्याकडे ते सगळं येतं, जोपर्यंत तुम्ही त्याला कन्फर्मेशन देत नाही तोपर्यंत ते इम्प्लिमेंट होत नाही. आता सध्या कशात संधी, जर कोणत्या कंपनीत आता गुंतवाल आपल्याला? कंपन्या सगळ्यात चांगल्या आहेत. चांगल्या? हां, कंपन्या सगळ्यात चांगल्या आहेत. SBI आहे, निप्पॉन इंडिया टॉप कंपनी आहेत. ज्या कंपन्यांचं जास्त काळ राहिलेले आहेत, 25-30 वर्ष झाले ज्या कंपन्यांना, ज्या कंपन्यांचं भांडवल वार्षिक भांडवल हे सगळ्यात जास्त आहे, अशा कंपन्या शेप असतात जनरली. आणि ज्या अलीकडे स्थापन झालेल्या आहेत, अर्थात त्याच्यामध्ये काही तोटा पण नाही. अलीकडच्या जास्त कंपन्यामध्ये जर पैसे गुंतवले तर त्यात काही तोटा आहे असं मी म्हणत नाही, परंतु थोडासा विश्वास लोकांचा जुन्या कंपन्यावर आहे.